नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. थंडीची चाहूल लागताच सकाळच्या वेळेला आपल्याला मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. तर त्याकरता मस्त नाश्त्याकरिता झटपट तयार होणारी मसाला पुरीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते. खूप सोपे आहे बनवायला. कमीत कमी वेळेत आणि साहित्यात फार स्वादिष्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो. एका बाउलमध्ये ना इथे मी 1.5 वाटी चाळलेला गव्हाचं पीठ घेते. त्यानंतर अर्ध्या वाटीला आहे थोडंसं कमी किंवा 4 मोठे चमचे इथे मी बेसन पीठ घेतले. यामुळे छान खमंग चवदार अशी ही पुरी बनून तयार होते. 2 चमचे बारीक रवा छान कुरकुरीतपणा येण्याकरता. रंग येण्यापुरती अगदी 2 चिमूटभर हळद, 2 चिमूट यामध्ये गरम मसाला किंवा कुठलाही आवडीचा मसाला घालू शकता. एक मोठा चमचा यामध्ये असा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर छान बाहेर येतो. आणि अर्धा चमचा यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत. ओवा आणि कसुरी मेथीमुळे ही मसाले पुरी जी आहे ना ती खायला अप्रतिम बनून तयार होते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यामध्ये तिखटामध्ये ना सुक्या 4 मिरच्या मी लाल मिक्सरला जाडसर फिरून घेतल्या. जास्त बारीक पूड नाही केली आहे. ज्याला आपण चिली फ्लेक्स म्हणतो ते यामध्ये मी टाकलं 1 मोठा चमचा आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ आहे. भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर. सिंपल साहित्य आहे. पण फार मस्त असा हा नाश्ता बनून तयार होतो. पाणी न घालताच सुकं साहित्य अगोदर मिक्स करून घेतलंय. त्यानंतर गरजेनुसार थोडं-थोडं करत यामध्ये पाणी टाकत आपण छान घट्टसर याचा गोळा मळून घेणार आहोत. कारण आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. सैलसर मिश्रणाच्या पुऱ्या व्यवस्थित जमत नाही लाटायला. त्यामुळे कणकेपेक्षा रेग्युलर चपातीच्या हलकंसं आपल्याला घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एक साधारण 5 मिनिटासाठी हे मी असंच भिजवून घेतलंय. 5 मिनिटे झालेली आहे. यावर 2 चमचे तेल घालून छान एकदा मळून घेते. म्हणजे हे जे कणिक आहे ना ते छान मऊ होईल. इतपत आपल्याला हे घट्ट भिजवायचं आहे की 5 मिनिटं भिजल्यानंतर सुद्धा हे सैलसर व्हायला नको. छान घट्टच राहायला हवं आहे. म्हणजे एकदमच याच्या लाट्या आपण जर का बनवून ठेवल्या ना त्या एकमेकांना चिकटत सुद्धा नाही आणि आहे तशाच लाट्या गोल गरगरीत राहतात. हाताला गरजेनुसार तेल लावून मी छान याच्या लाट्या सर्व वळून घेते एकाच वेळेला. सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण छान घट्टसर आहे. त्यामुळे बिलकुल लाटी जी आहे ना ते एकमेकांना अजिबात चिकटणार नाही आहे. जर पातळसर मिश्रण असेल ना तर लाट्या अगदी त्यांचा आकारसुद्धा राहणार नाही आणि एकमेकांना पूर्ण चिपकून जातील. आता इथे आपण पुरी लाटायला घेऊया. पोळपाटाला मी सुकं गव्हाचं पिठाचा वापर न करता तेल लावूनच ही जी पुरी आहे ना ती लाटून घेते. अशा तुम्ही लाटून घेऊ शकता. जर एकदमच सुबक आकार हवा असेल तर एखाद्या कटरच्या मदतीने किंवा भांड्याच्या मदतीने याला ना तुम्ही गोल आकार करून घेऊ शकता. तर इथे ही अशी पुरी मी लाटून घेतली आहे. आणि जर अति गोलाकार हवा असेल तर एखाद्या भांड्याच्या किंवा अशा डब्याच्या मदतीने याची कडं तुम्ही कापून घेऊ शकता. मस्त अशी गोल पुरी तुम्हाला इथे मिळेल. आणि अशाच पद्धतीनं तर सर्व पुऱ्या मी इथे लाटून तयार करून घेणार आहे. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल तशा पद्धतीनं तुम्ही पुऱ्या बनवा किंवा एकदम एक मोठी पोळी लाटून आणि मग ग्लासच्या किंवा वाटीच्या मदतीने 4-5 पुऱ्या त्या पोळीतून तुम्ही काढून घेऊ शकता. तेल मध्यम आचेवर छान गरम केलेलं आहे. एक-एक पुरी टाकून अशी प्रेस करून घ्यायची आणि छान फुलली की याची बाजू बदलायची. हलकीशी लालसर रंग येईपर्यंतच आपण ही तळून घेणार आहोत. अति लालसर करू नका. एकसारख्या आचेवर कुठेही गॅस कमी जास्त न करता किंवा कमीत आपल्याला तेलामध्ये न तळता जर मध्यम आचेवर व्यवस्थित पुऱ्या तळून घेतल्या ना तर तेलकटसुद्धा होत नाही. एकोपाठोपाठ एक पुरी मी अशी छान तळून घेते. काही फुलताय, एखादर्धी नाही फुलली हरकत नाही. पण खायला मात्र छान खुसखुशीत खमंगच बनून तयार होणार आहे आणि स्वादिष्टसुद्धा खूप होतात त्या. प्रवासामध्ये झटपट काहीतरी बनवायचं असेल नेण्यासाठी किंवा चहाबरोबर किंवा सकाळच्या छान गरमागरम जर नाश्ता हवा असेल तर ह्या पुऱ्या तुम्ही बनवू शकता. याबरोबर मस्त तळलेली हिरवी मिरची सर्व केलेली आहे. रेसिपी करून बघा. कमीत कमी तेलकट खूप छान अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.